विकेट मिळाली संघाला. दुसऱ्या चेंडूवर षटक क्रमांक जे चौथं सुरू झालं आहे मोजम पटेल यांचा. आणि या षटकातील पुढचा चेंडू होता. इथे चेंडूचा अगदी दिशा पाहिली तर खूपच भरकटली, परंतु पंचांनी इथे नो बॉल घोषित केला. आणि एक्स्ट्रा मात्र नो बॉलची पण खेळ पाहतोय. सुरुवातीला होत असताना फ्री हिट लागू झाली. या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 36-36. तर चुकी तर करतायत गोलंदाज नो बॉलची आणि फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा दीपकने खूप सुरेखरित्या घेताना अगदी चेंडूला पाठवलं जात आहे. ती सीमी पलीकडे षटकार होता. पुढचा चेंडू एका आक्रमण आणि पुन्हा एकदा चेंडू अगदी 2 षटकांमधून सीमा रेषे पलीकडे. आणखी एक टप्पा कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला तो मोजम यांना. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. त्यानंतर आणखी हा चेंडूवर देखील एक चांगला फटका, परंतु ते क्षेत्ररक्षक यावेळी तैनात केले गेलेत आणि चांगला चेंडूला स्टॉप केलं होतं. तोपर्यंत सहजतेने सिंगल धावली. या षटकाचा विचार केला तर तब्बल 4 षटकार टोकले गेलेत. खर्चिलं षटक संपलं ते गोलंदाज मोजम यांचं. आणि एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपतोय. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या 55-55. तर 3 गडी पिरियड्स मध्ये एक्स्ट्रा लॉंग डेज म्हणजे लिकेजचे एक्स्ट्रा टेन्शन. म्हणूनच नवीन स्टे फ्री सिक्युअर एक्सेल हा आहे मध्यभागी रुंद आणि यानंतर चला आपण श्री चतुर्भुज वर्सेस जीवी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी ग्रुप आपल्या प्लेइंग लिस्ट इथे लगेच घेऊन जायचे आहेत आणि तयार ठेवायचे आहेत. हा चतुर्भुज श्री चतुर्भुज 11 वर्सेस जीवी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन. जरा याचं नोंद घ्या. आपण प्लेइंग लिस्ट घेऊन जा आणि लगेच प्लेइंग लिस्ट आपण तयार ठेवा. धावसंख्या पोहोचली 61-61. स्वतः मात्र संघ मालक होत आहे. रुखसाद शेत कालचा जर दिवस पाहिला तर अगदी नवनीत पाटील यांनी सर्वाधिक षटकार टोकले. 9 षटकार टोकले ते कालच्या सामन्यामध्ये. आज बघूया कुठला फलंदाज अशा प्रकारचे मोठे जास्तीत जास्त षटकार टोकेल. तर रुखसाद जे स्वतः संघ मालक आपल्या आहे या संघाचे करते धरते त्यांच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकाराला आणखी एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघा या अगदी षटकाराचा हा पाऊस मी मगाशी उल्लेख केला की षटकाराची नुसती बरसात होती.